गट्ट्याचं जास्त आणा ये गट्ट्याचा उद्योग. गट्टूला दम बिर्याणी पाहिजे होती पण ती काय बनवली नव्हती. काय काय मी जर लवकर आलो. हॅलो फ्रेंड्स, आजचा विषय असा आहे व्लॉगिंगचा की मी खूप दिवसांनी रोज नेहमी मी 10 वाजता 11 वाजता असं घरी येतो. तर आज मी 8:30 वाजता घरी पोचलो आहे. 8:30-9 होत आलेत आणि प्रज्ञाने मला मगाशी विचारलं होतं फोनवरती कधी येत आहे घरी. तर मी म्हटलं 10:30 वगैरे होतील. पण अचानकपणे मी लवकर पोचलो आहे घरी आणि तो आता तिला छोटंसं सरप्राईज देतो. सर आपण बघूया तिचे रिॲक्शन. चला. माऊ कुठे? कुठे? किचनमध्ये. आमची मुलगी घाबरली. लवकर आलं म्हणून घाबरलीस तू? लवकर आलो म्हणून? अरे वा, चिकन. वा वा, म्हणून टायमिंग विचारलं होतं का मला कधी येत आहे? म्हणजे मी लवकर नको होतं तुला घरी. मी कधी असं मला वाटलं तुम्ही लवकर येऊन मला मदत कराल. हा काय? बघ माझी मदत चालू आहे तुला. बूम 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 बूम. टोमॅटो कापला. मम्मीने मौन व्रत घेतलेलं आहे आमच्या मम्मी मौन व्रत सोड. मिश्री व्रत आहे मम्मीचं. मिश्री. गट्ट्या कुठे गेला? गट्ट्या कसं होतं? छोटस वाकडं तिकडं. पकड. हा, लवकर घरी आलो आणि मला बेत कळला आहे ह्यांचा. चिकन बिर्याणी का दम बिर्याणी? काय साधी बिर्याणी? इकडे की. हे आमचं गठुडं म्हणजे नेहमी मध्ये मध्ये लुडबुड करत असतं. ब्लॉगमध्ये कधी यायचं कधी करायचं असं विचारत असतं. चिकन आणल्यापासून किती वेळा विचारलंय कधी होणार आहे बिर्याणी? म्हण ना तू. म्हण काय 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 कधी होणार आहे बिर्याणी? तोंड हालून बोल की. पडलं माझं हेल्मेट, तोडलं माझं हेल्मेट, पडलं. तर आजचा हा ब्लॉग छोटासा मिनी ब्लॉग होता. टाका आता काय कुठलाही मसाला टाका, आपल्याला काय खाण्याशी मतलब. अच्छा, पिलूसाठी वेगळी बिर्याणी? बापरे, हे तर तुम्ही बघितलंच पाहिजे. पिलूसाठी ही वेगळी नवीन बिर्याणी आहे. नवीन म्हणजे वेगळी छान. पीस त्याला येतो, एवढं पीस खात नाही. अशी त्याच्यासाठी बिर्याणी बनते. आमच्यासाठी इकडं वेगळं कुठं आहे? हां, इकडं आहे. आणि इकडे सुद्धा हे बा इथे बिर्याणीचं एवढं मोठं पातेलं भरून बिर्याणी बनणार आहे. वा वा वा, असा आमचा बिर्याणीचा बेत आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या बेतसोबत आपण थांबू, छान बिर्याणीचा आस्वाद घेऊ. हां चालतंय. मम्मी काय बोलते? चालतंय, बिर्याणी बघायला या. मम्मीची एनर्जी घेतलेली आहे मम्मीने, त्यामुळे बिर्याणी आज एक नंबर भारी होणार आहे. हे बघा ही आमची ही पिल्याची छोटी बिर्याणी. ही आमची मोठी बिर्याणी. आमची तिखटवाली, त्याची विदाऊट तिखट, कमी तिखट. नाही तर तो पाणी करत फिरतो. तर आम्ही आता रेडी होतो, फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला काही आमच्या छान बिर्याणीचे शॉर्ट्स दाखवतो आणि नंतर खातो. आमचे पप्पा काय म्हणतात बघा. काय करायचं होतं त्या दिवशी? आम्ही मुंबईला कुठं लग्नाला फिरायला गेलो होतो, त्यामुळे ते म्हणतात की मुंबईला जाताना ब्लॉग का नाही केला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते फ्रेश होऊन पिल्याला पाणी पाजतं. पिल्या शांत बसला. पिल्या काय करतोय? कार्टून बघतोयस का? नक्की?
नक्की हो बघू. अभ्यास केला का? हे आमचं पिल्याचं कार्टून चालू आहे आता इथे. काय बघतोय काय? टॉम, नवीन कॅट टॉम. सो चला आता मी फ्रेश होतो आणि तुम्हाला आमची घरातली नवी बिर्याणी आज खूप दिवसांनी, आज ती म्हटली होती की आज जर बिर्याणी असेल तर, म्हटलं असेल तर भारी आहे पण पीस जास्त आणा, आम्हाला पीस पाहिजे. अरे हे काहीतरी नवीन केलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा आमचा गिटार स्टँड आहे, त्याच्यावरती कुंड्या लावल्यात, काहीतरी आणलं आहे नवीन. हे कदाचित घरीच काय कप आहे. वा वा, होममेड पूर्ण फुटलेला कप आहे, त्याच्यात मनी प्लांट लावला आहे. हे छोटा आईस्क्रीमचा पॉट आहे, त्याच्यात एक प्लांट लावला आहे. आणि असं सगळं चिकन टाकलं का ही आमची किलोची बिर्याणी रेडी होती. आणि इकडे आमची छान अशी फॅमिली बिर्याणी रेडी होती. किलोचा राईस जो याच्यात जाईल, आणि आमचा राईस भिजवून ठेवलेला आहे जो याच्यात जाईल. सो आम्ही आता बिर्याणीची वाट बघतोय. हे गरम पाणी, याच्यात राईस टाकायचा भिजवलेला. राईस टाकल्यानंतर हे गरम पाणी टाकायचं. गरम पाणी यासाठी टाकायचं की राईस छान फुगून वरती येतो, छान सॉफ्ट होतो खाण्यासाठी. कसं होतो सॉफ्ट होतो. म्हणून मी सॉफ्ट बोलते बाबा आमची. त्यासाठी तो भिजवला आहे आणि गरम पाणी तयार ठेवले. त्याच्यानंतर एकत्र होणार, मग छान घरगुती बिर्याणी तयार होणार. मी जर लवकर आलो असतो तर सुरुवातीपासून या बिर्याणीची पूर्ण रेसिपी आमच्या मम्मीच्या हातची तुम्हाला बघायला भेटली असते. पण बॅड लक आणि माझ्यासाठी सरप्राईज अशा दोन्ही गोष्टी इथं घडलेल्या आहेत. सो आता आम्ही बिर्याणीची वाट बघतोय. आमच्या मॅडम खुश नाही आहेत आम्ही आलो होतो. आहे का मदत केली तुम्ही? बिर्याणी तर झाली तुमची रेडी. हा मी खायला मदत करणार. आणि आता हे झाकण असं ठेवलं ज्याच्यात ते वाफेने छान दम लागतो त्याला आणि शिजते. वाट बघूयात. डबा तिकडे ठेवलेला आहे, गाडीला राहिलेला आहे, गाडीला आणतो 2 मिनिटं. तर आम्ही बिर्याणी तयार व्हायची वाट बघूयात आणि छान आपण खाता खाता गप्पा मारूयात. ही आमची बिर्याणी तयार झालेली आहे. आमची बिर्याणी आता रेडी आहे. मस्त कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. इकडे भाकरी आहे त्या साईडला, सगळं चालू आहे. इकडे आमच्या गट्ट्याचं उद्योग चाललेला आहे. आणि आता आपण खाताना एक मस्त छान फोटो काढूया. वा हे गट्ट्याचा उद्योग. आणि ही गट्ट्याची बिर्याणी, मॅगी सारखी बिर्याणी. ही आमची भाकर गोल गोल. हो जगट्टूला दम बिर्याणी पाहिजे होती पण ती काय बनवली नव्हती. पण त्याच्यावरती मी आता कलर टाकून त्याला दम बिर्याणीचा हे करणार आहे. तर आता आमचा तिला दम बिर्याणी खाणार आहे. हे डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. हे डोळे बंद केलेत. करो पण बघ आले. हा आला का कलर? आला का? झाली का दम बिर्याणी? खाणार का आता पटकनी? हा आवडलं का? सरप्राईज किती? हे काय केलं बघू. हे बघा आमचं सरप्राईज. गुडगा पॅन्ट गुडगा बॉय. चल खाऊन घे पटपट. बाय बोल सगळ्यांना. भांडी घाल. मी जेवतो पटकन म्हणून. चला खाऊन घ्या. त्या पद्धतीने आमची बिर्याणी रेडी आहे. इकडे सॅलड आणि भाकरी सगळे जेवायला बसले. आमच्या मॅडम इथं बसल्यात. दुसऱ्या आमच्या ताई मॅडम काहीतरी त्यांचं वेगळंच चालू आहे. त्यांना काय खायचं नाही आहे. तर आता आम्ही भाकरी, लेग पीस, हा घास पहिला बिर्याणीचा. आता वा एक नंबर भारी बिर्याणी झालेली आहे. काकडी. आता मी बिर्याणी एन्जॉय करतो, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा.
असंच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. बाय बाय, गुड नाईट.